मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो. आज आपण बघणार आहोत मित्रांनो, जीएस पेपर 4 चं सिलेबस अनालिसिस आणि क्वेश्चन पेपर सुद्धा लास्ट इयरचं बनवणार आहोत मित्रांनो. ठीक, चलो. तर आतापर्यंत आपण बघितलेलं मित्रांनो, जो जीएस 1, 2, 3, तर यांचा जो पॅटर्न होता क्वेश्चन पेपरचा, हा थोडासा ह्या याच्यापेक्षा वेगळा होता. म्हणजे याच्या पहिल्या पॅटर्न मध्ये कसं होतं मित्रांनो, की 10 मार्काचे प्रश्न होते. ठीक आहे ना? नंतर मग 15 मार्काचे प्रश्न होते. ठीक आहे ना? हा जीएस 1, 2, 3 चा पॅटर्न होता. पण इथे मित्रांनो, इथे तसं नाहीये. ठीक आहे ना? इथला जो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे, फक्त लक्षात घ्या इथं पॅटर्न कसा आहे. तो सेक्शन ए आहे मित्रांनो. ठीक आहे ना? तर सेक्शन ए मध्ये थेरी क्वेश्चन आहेत मित्रांनो. ठीक आहे ना? सिलेबस दिलेला आहे. सिलेबसचा वर थेरी क्वेश्चन आहेत 130 मार्कासाठी. ठीक आहे ना? जवळपास 13 प्रश्न आहेत मित्रांनो. प्रत्येक प्रश्न 10 मार्कासाठी, असं 130 मार्कासाठी थेरी पार्ट आहे. दुसरं मित्रांनो, सेक्शन बी आहे. ठीक आहे ना? केस स्टडीज 6 केस स्टडीज मित्रांनो. ठीक आहे ना? मी एक केस स्टडी तुम्हाला उदाहरण म्हणून सुद्धा घेतलेले आहे. केस स्टडी आहेत. ठीक आहे ना? प्रत्येक केस स्टडी ही 20 मार्कासाठी आहे. ठीक आहे ना? असं टोटल 120 मार्कासाठी पेपर आहे. म्हणजे टोटल 250. ठीक आहे ना मित्रांनो? 250. आता हा जीएस 1, 2, 3 पेपरपेक्षा हा थोडासा पॅटर्न वेगळा आहे. ठीक आहे? लक्षात घ्या. अ, ठीक, चलो. आता सिलेबस बघूया मित्रांनो. ठीक आहे ना? तर आजचं जे पेपरचं नावच आहे मित्रांनो, पेपर 4, जनरल स्टडीज पेपर 4 चं नावच आहे इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड. ठीक आहे ना? तर आता याच्यामध्ये मित्रांनो, बेसिकली तुम्हाला हे बघायचंय, की याचा तुम्हाला मी अर्थ समजून सांगतो. पहिले इथिक्सचा अर्थ काय होतो? इथिक्स. ठीक आहे? नंतर पुन्हा इंटिग्रिटी, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. आता याच्यामध्ये लक्षात द्या मित्रांनो, इथिक्सचा अर्थ हा होतो, की सोशली अपराईट बिहेवियर शोन बाय इंडिव्हिज्युअल, त्याला इथिक्स म्हणतात. आणि इंटिग्रिटी म्हणजे मित्रांनो, ऑनेस्टी शोन बाय इंडिव्हिज्युअल. ठीक आहे? ठीक आहे? थ्रू आउट ऑनेस्टी. तर त्याला इंटिग्रिटी म्हणतात. आणि ऍप्टिट्यूड म्हणजे स्किल्स, जे स्किल सेट आहे. ठीक आहे? त्याला ऍप्टिट्यूड म्हणतात. ठीक आहे? म्हणजे मराठीमध्ये म्हणजे सांगायचं म्हणजे एक चांगलं बिहेवियर किंवा एक चांगली वागणूक, त्याला इथिक्स म्हणतो. आणि हे इंटिग्रिटी म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस कोणी तुम्हाला बघत नाही, त्यावेळेस सुद्धा तुम्ही चांगलं इमानदार असणं, याला इंटिग्रिटी म्हणतात. आणि ऍप्टिट्यूड म्हणजे तुमच्याजवळ प्रत्येक गोष्टीसाठी अक्वायर करण्याचे एक स्किल्स, तुमच्याकडे ॲबिलिटी असणं, त्याला ऍप्टिट्यूड म्हणतात मित्रांनो. ठीक आहे? तर हा पेपरचं नावच आहे. ठीक आहे ना? आणि याच्यामध्ये मग नोटिफिकेशन जी पहिल्यांदा लाईन दिलेली आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो, द पेपर विल इन्क्लूड क्वेश्चन्स टू टेस्ट द कॅन्डिडेट्स ॲटिट्यूड अँड अप्रोच टू इश्यूज रिलेटेड टू इंटिग्रिटी, प्रोबिटी इन पब्लिक लाईफ and his problem solving approach to various issues and conflict faced by him in dealing with society. Questions may utilize the case studies approach to determine the aspects of the following broad areas will be covered. ठीक आहे मित्रांनो? त्याच्यामध्ये काय बनलेलं मित्रांनो? ठीक आहे, मी अंडरलाईन करतो. इंटिग्रिटी, प्रोबिटी इन पब्लिक लाईफ. ठीक आहे? म्हणजे ज्यावेळेस तो आय-एस, आय-पी-एस अधिकारी असेल किंवा कोणत्याही सेंट्रल सर्व्हिसेस मध्ये असेल, त्यावेळेस तो इंटिग्रिटी कसं दाखवतो. ठीक आहे ना? प्रोबिटी म्हणजे इमानदारी कसं दाखवतो, ह्याविषयी पूर्णपणे हे आहे. आणि नंतर पुन्हा सोसायटी सोबत डील करताना सुद्धा इन पब्लिक प्लेस म्हणजे ऑफिसमध्ये आणि सोसायटीमध्ये सुद्धा कसं आपलं इथिक्स दाखवतो, ह्याविषयी आहे. आणि त्यानंतर म्हणलेलं आहे की केस स्टडी, हो म्हणजे जे आपले जे पुढचं सिलेबस आहे, केस स्टडी. चलो. आता मित्रांनो, जी पहिली लाईन आहे, इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. ठीक आहे ना? इसेन्स, इसेन्स म्हणजे मित्रांनो महत्व काय इथिक्सचं. ठीक आहे ना? आणि डिटर्मिनंट्स, डिटर्मिनंट्स म्हणजे काय ठरवतंय. ठीक आहे ना? त्या व्यक्तीचं, इंडिव्हिज्युअल माणसाचं इथिक्स कसं आहे, हे कोण ठरवतंय, त्याला डिटर्मिनंट्स म्हणतात. ठीक आहे ना? कॉन्सिक्वेन्स ऑफ इथिक्स इन ह्युमन, त्याचे परिणाम काय, कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत. नंतर पण इथिक्सचे डायमेन्शन्स काय काय आहेत, हे बघायचंय. नंतर पण इथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशन. ठीक आहे? प्रायव्हेट म्हणजे आपण घरी वगैरे कसं असतो सोसायटीमध्ये, आणि पब्लिक म्हणजे ज्यावेळेस आपण ऑफिसमध्ये असतो. ठीक आहे? त्यावेळेस आपण कसं असतो. ठीक आहे? चलो. आता मित्रांनो, हा जो पेपर आहे, हा पेपर थोडासा शब्दांचा खेळ आहे.
ठीक आहे ना. पेपर काय आहे? शब्दांचा, ठीक आहे ना, शब्दांचा खेळ आहे. ठीक आहे. नंतर पुन्हा आपण असं म्हणू शकतो की हा पेपर सायकोलॉजी सुद्धा आहे पेपरमध्ये, सायकोलॉजी. ठीक आहे ना मित्रांनो, सायकोलॉजी आहे. नंतर पुन्हा ऍडचा, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा सुद्धा थोडा सिलेबस आहे. गुड गव्हर्नन्स वगैरे, ठीक आहे ना, कोड ऑफ कंडक्ट वगैरे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे सायकोलॉजीचा भाग आहे, ठीक आहे, त्याला कसं समजून घ्यायचं मित्रांनो, ठीक आहे ना, सायकोलॉजीच्या भागाला, ठीक आहे ना. तर जे शब्द वाटतात मित्रांनो, सर्व शब्द सारखेच वाटतात, ठीक आहे ना. आता उदाहरणार्थ, ठीक आहे ना, मोरल म्हणतो, मोरल आणि इथिक्स, ठीक आहे ना मित्रांनो. आता आपण एखाद्याला म्हणतो की बाबा, एखादा व्यक्ती आहे, समजा एखादा एक्सवायझेड मुलगा आहे, ठीक आहे ना, राजू असेल, तर आपण म्हणतो ना, राजू तुला मोरल्स नाही किंवा राजू तुला इथिक्स नाही. मग याचा नेमका अर्थ काय होतं मित्रांनो, ठीक आहे. आता बघा, अं, ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ, ठीक आहे. आता मोरल आणि इथिक्स, ठीक आहे. आता जे एक्सवायझेड किंवा राजूचं आपण घेऊया. तर राजूचं मोरलचं उदाहरण कसं देत आहे मित्रांनो, राजू आहे, ठीक आहे ना, राजू आहे, ठीक आहे. आता राजूचे वडील दारू पितात मित्रांनो, ठीक आहे ना, राजूचे वडील जे आहे ना, राजूचे वडील दारू पितात, ठीक आहे. आता दारू पिण्याचे कारण दोन असू शकतात मित्रांनो, ठीक आहे. एक तर त्यांना काहीतरी त्यांचं काहीतरी जॉबचा इश्यू असेल, ठीक आहे, जॉबचा इश्यू असेल किंवा फायनान्शियल इश्यू असेल, ठीक आहे, किंवा शेतकरी असेल तर अग्रिकल्चर लॉस असेल, ठीक आहे ना, बिझनेसमॅन असेल तर बिझनेसमध्ये त्यांचा काही लॉस असेल, त्यामुळे एक त्यांना व्यसन लागले असेल. किंवा सेकंड थिंग म्हणजे की ते स्वतःच एक वाईट व्यक्ती असतील आणि त्यांना ते व्यसन लागलं आणि ते पैसे चांगली जरी असली, फायनान्शियल वगैरे सिच्युएशन, टेन्शन जरी नसलं, तर ते एक स्वतः व्यसन करतात किंवा आवडीने, असा प्रकार असेल, ठीक आहे, म्हणजे आवडीने व्यसन करतात, ठीक आहे. आणि हे दारू आल्यानंतर दारू सोबतच त्यांच्यासोबत काय होते, अनेक वाईट गोष्टी सुद्धा येतात मित्रांनो, ठीक आहे. दारू सोबत, दारू म्हणजे दारू सोबत खूप साऱ्या वाईट गोष्टी येतात. आता राजूचं मोरल काय मित्रांनो, ठीक आहे ना, राजूचं मोरल काय. आता राजूने वडिलांना, ठीक आहे, आता बघा मित्रांनो, राजूने वडिलांना आवाजावं, ठीक आहे ना, आवाजावं किंवा आदरानं, ठीक आहे, आदरानं बोलावंय की नाही, हा राजूचा मोरल आहे मित्रांनो, ठीक आहे. समजा राजू असा विचार करतोय की नाही, आपल्या पप्पांना काहीतरी टेन्शन झालेलं आहे, अग्री लॉस आहे किंवा आपलं बिझनेसचं लॉस आहे किंवा त्यांचं काही जॉबचं काही फायनान्शियल इश्यूज आहे, त्यामुळे घेता येत, आपण त्यांना समजून सांगू आणि पप्पा, यू डोंट टेक ड्रिंक्स, आपण असं समजून सांगून त्यांना आपण एक प्रावर्त करू, असं एक राजूचं एक असू शकतो. आणि राजू मग सुद्धा वडिलांना आदराने बोलू शकतो आणि किंवा वडिलांना ना म्हणजे आवाजावर बोलू शकतो, म्हणजे हा राजूचा काय त्याला मोरल झाला. नाही, राजूला कळते की नाही, आपले पप्पाच वाईट आहेत, ठीक आहे ना, ही इज नॉट अ गुड पर्सन, सो आय शुड आय स्पीक पोलाइटली विथ हिम. तर राजूचं हे मोरल आहे, ठीक आहे. मोरल म्हणजे काय, स्वतः ठरवणं मी कसं बिहेव करायला पाहिजे. म्हणजे राजूच्या कंडिशन मध्ये बघा, राजूनं वडिलांना आवाजावर बोलायचं की नाही, हे राजूचा प्रश्न आहे, ठीक आहे ना मित्रांनो. हा त्याच्या वैयक्तिक कॅपॅसिटीतला प्रश्न आहे, वैयक्तिक गोष्टीमधला प्रश्न आहे. पण आता इथिक्स मध्ये काय म्हणतंय, ठीक आहे. आता हा राजूचा मोरल झाला, ठीक आहे ना. आता इथिक्स मध्ये मित्रांनो, ठीक आहे, आता सेम उदाहरण घेऊ मित्रांनो, ठीक आहे. आता राजूचं आहे, ठीक आहे, राजूचे वडील आहेत, दारू पितात, ठीक आहे. पण आता राजू आणि राजूचे वडील आता कुठे गेले मित्रांनो, इथिक्स उदाहरण हा. कुठे गेले, हे गेले लग्नामध्ये मित्रांनो, लग्नामध्ये गेले. लग्नामध्ये गेल्यानंतर मित्रांनो, तिथं आपले सर्व सोयरेदारी असतात, समाज असतो. समाजापुढे राजूला अपराईट बिहेवियर, राजू शुड शो अपराईट बिहेवियर, ठीक आहे. म्हणजे समाजासाठी, समाजाच्या समोर समाजाला वागणूक कशी पाहिजे, की बा मुलानं वडिलांना आवाज बोललं पाहिजे, मुलानं वडिलांना आदरानच बोललं पाहिजे. हे जे बिहेवियर दाखवतंय, याला म्हणतात इथिक्स मित्रांनो, ठीक आहे ना. मोरल म्हणजे काय, राजूचं वैयक्तिक होतं, त्यानं काय निर्णय घ्यायचा. पण इथिक्स काय म्हणते, समाजासाठी ते कसं वागलं पाहिजे, समाजामध्ये राईट आणि रॉंग बिहेवियर काय आहे, समाजासाठी राईट बिहेवियर काय आहे, ठीक आहे ना. राईट बिहेवियर काय, की आदरांना बोललं पाहिजे, हेच अपेक्षा आहे. हेच त्यांना सोसायटीमध्ये किंवा सोयऱ्या गेल्यानंतर हे दाखवलं पाहिजे मित्र, ठीक आहे. ओके, तुम्हाला मोरल आणि इथिक्सचा मी अर्थ सांगितला. आता प्रत्येक इथिक्स पेपर मध्ये मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा
असतो, ठीक आहे ना. आता इथं शब्दांचा खेळ मी सांगितला होता, ठीक आहे ना. शब्दांचा खेळ कसा आहे, की प्रत्येक शब्द टर्म असेल, मोरल मोरल असेल, इथिक्स असेल, ठीक आहे ना, ऍटिट्यूड असेल, ठीक आहे ना, नंतर मग प्रोबिटी असेल, नंतर पुन्हा बिहेवियर असेल, ठीक आहे. या प्रत्येक गोष्टीचे डेफिनेशन तुम्हाला इथिक्सच्या लँग्वेज मध्ये लिहिता आली पाहिजे, ठीक आहे. सेकंड थिंग, तुम्हाला यू हॅव टू राईट आन्सर, सॉरी, यू हॅव टू गिव्ह एक्झाम्पल, ठीक आहे. तुम्ही एक्झाम्पल दिलं पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. तुम्हाला एक्झाम्पल असं व्यवस्थित म्हणजे एक्झाम्पल देणं म्हणजे एक सायकोलॉजिकल आहे, ठीक आहे ना. जसं मी तुम्हाला राजू सांगितलं, राजूचं मोरल काय, इथिक्स काय, तर तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजली पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. तर त्याला त्याला इथिक्स म्हणतात, ठीक आहे ना. आणि इथिक्सचा अभ्यास असाच करायचा. चलो आगे, हे क्लिअर झालं, ठीक आहे ना. इथिक्स पब्लिक आणि प्रायव्हेट लाईफ मध्ये कसं असते. नंतर ह्युमन व्हॅल्यूज, ठीक आहे ना मित्रांनो, ते स्टार्ट करून ठेवतोय पुढच्या एका स्लाइड मध्ये, ठीक आहे ना. मी घेतलेले नाव म्हणजे पूर्ण, तर इथे काय दिले बघा, लेसन्स फ्रॉम द ल्यूज अँड टीचिंग्स ऑफ ग्रेट लीडर्स, रिफॉर्मर्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे ना. हे ह्युमन व्हॅल्यूज आणि हे लीडर्स, रिफॉर्मर्स, ऍडमिनिस्ट्रेशन हे पुढच्या बहुतेक तिसऱ्या सुद्धा स्लाइड मध्ये आहे. रिफॉर्मर्स कोणकोणते, थिंकर्स कोणकोणते, ऍडमिनिस्ट्रेशन कोणकोणते, त्यांचं आपण टीचिंग बनवलं. पण आपण इथे बघूया व्हॅल्यूज म्हणजे काय मित्रांनो, ठीक आहे. व्हॅल्यूज, ठीक आहे. आता व्हॅल्यू सुद्धा शब्द सारखाच वाटतो, इथिक्स व्हॅल्यूज, म्हणजे याला आपण मराठीत काय म्हणतो, मूल्य म्हणतो, मूल्य, व्हॅल्यूज, ठीक आहे. तर व्हॅल्यूज सुद्धा बघा मित्रांनो, ठीक आहे. आता व्हॅल्यूज काय काय आहेत, ट्रुथफुलनेस म्हणजे सत्य असणे, लव प्रेम करणं, ठीक आहे. आता प्रेम म्हणजे मित्रांनो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं प्रेम नाही, आई वडील भाऊ भाऊ, ठीक आहे ना. नंतर मग आपला काका मामा, आपल्या सर्वांशी एक म्हणजे एक लव फिलिंग आहे सर्वांशी हे आदर आहे, आजी आजोबा सोबत सुद्धा, ठीक आहे. ते लव, ठीक आहे. ते त्याचं मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसइंटरप्रिटेशन करू नका, ठीक आहे. कंपॅशन म्हणजे संवेदनशील, ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. नंतर पीस शांती, नॉन व्हायलन्स, ठीक आहे, अहिंसा, जस्टिस न्याय, इक्वॅलिटी, फॉर्ग्युनेस माफ करणे, ऑनेस्टी सत्य असणे आणि रिस्पेक्ट, ठीक आहे. ठीक आहे आता मित्रांनो, आता ह्या गोष्टी ना मित्रांनो, प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला टर्म माहित आहे मित्रांनो, प्रत्येकाला माहित आहे टर्म. पण आता तुम्हाला उदाहरण सांगतो मित्रांनो, सायकोलॉजिकल उदाहरण कसं देतात, रिस्पेक्ट आहे मित्रांनो, ठीक ठीक आहे. रिस्पेक्ट आहे. आता इथलं इथलं तिसरा एक पॉईंट बघा, रोल ऑफ फॅमिली, ठीक आहे, सोसायटी अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन्क्युलेटिंग व्हॅल्यूज. इन्क्युलेटिंग म्हणजे मित्रांनो तुमच्यामध्ये व्हॅल्यूज कसं येतात, ठीक आहे. आता एखादा लहान बाळ मित्रांनो, ठीक आहे ना, हा 1 वर्षाचा बाळ आहे, ठीक आहे. हा 18व्या वर्षी काय होतो, नागरिक होतो, ठीक आहे. मग याच्यामध्ये जे इथिक्स मोराल व्हॅल्यूज येतात, कुठून कुठून जातात, त्याच्या फॅमिली मधून जातात, त्याच्या सोसायटी मधून, सोसायटीमध्ये त्याचं जे कॉलनी असेल, ठीक आहे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणजे मित्रांनो स्कूल्स आणि कॉलेज, हे इन्कल्केटिंग व्हॅल्यूज त्याच्यामध्ये कसं इन्कल्केट करतात, ठीक ठीक आहे. ते इथं आपल्याला स्टडी करायचंय, रोल ऑफ सोसायटी व्हॅल्यूज, ठीक आहे. रोल कसा असतो मित्रांनो, फॅमिलीचा रोल कसा असतो, आता लक्षात घ्या, ठीक आहे. आता सेम उदाहरण घेऊ मित्रांनो, राजू, ठीक आहे. राजू आहे. आता रिस्पेक्ट मित्रांनो, रिस्पेक्ट, ठीक आहे. राजूची मम्मी आहे ही, ठीक आहे. राजूचे पप्पा इथे, ठीक आहे, आणि ही राजूची मम्मी आहे, ठीक आहे मित्रांनो. आता राजूचे पप्पा मित्रांनो, ठीक आहे ना, हे फादर आहे, हे राजूची मदर आहे. आता राजूचे फादर राजू आहे मित्रांनो, 2च वर्षाचा राजू आहे किंवा 5 वर्षाचा, 2 ते 5 वर्षाचा राजू आहे एज, ठीक आहे. आता रिस्पेक्ट, आता राजूचे पप्पा राजूच्या मम्मीचा आदर करत नाहीत, रिस्पेक्ट बोलत नाहीत, ठीक आहे. तिला किंवा वाईट बोलतात किंवा तिला शिवीगाळ येतात किंवा तिला एकदम मिस रिस्पेक्ट देत नाहीत. हे गोष्ट राजूने शिकला मित्रांनो 2 ते 5 वर्षामध्ये. हा मोठं झाल्यानंतर हा महिलांसोबत किंवा लेडीज सोबत सेम बिहेवियर राजू करतो मित्रांनो. कारण का, कारण घरी तसं शिकलेलं आहे मित्रांनो. आता बाहेर सुद्धा कॉलनीमध्ये सुद्धा गेला मित्रांनो, ज्या कॉलनीमध्ये राहतो, बघितलं की लेडीजला शिवीगाळ करतात, लेडीजचा अनादर करतात, लेडीजचं ऐकत नाहीत किंवा लेडीजचं फायनान्शियल डिसिजन असेल तिथं त्यांचा निर्णय घेत नाहीत. मग हे काय आहे, जे त्याचं परिसर आहे, त्याचं बिहेव म्हणजे आजूबाजूचं वातावरण जसं आहे, सेम वातावरण राजूमध्ये इन्कल्केट होते. इन्कल्केट म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज कशा कशा गेल्या, व्हॅल्यूज काय गेली, की राजूच्या पप्पाकडे तर राजूनं काय शिकलं, की राजूच्या पप्पाने राजूच्या मम्मीला रिस्पेक्ट दिला नाही, म्हणजे राजूज फादर डझंट गिव्ह रिस्पेक्ट टू वुमन्स. व्हॅल्यू गेली, व्हॅल्यू कोणाला शिकली, हा राजूने व्हॅल्यू शिकली. मग राजू काय बिहेवियर करणार मित्रांनो, तर राजू 2 ते 5 वर्षाचा राजू आहे, पण हा राजू जेव्हा 18 वर्षाचा होईल नागरिक, ठीक आहे मित्रांनो, हा बी असाच वागणं करेल, ठीक आहे.
याच्यासोबत जी मैत्रीण असेल, याच्यासोबत जी काही लेडीज असेल किंवा जिथं जॉब करत असेल किंवा पत्नी आहे, सुद्धा तिचा अपमान करेल किंवा तो रिस्पेक्टफुल बोलणार नाही. ठीक आहे. म्हणजे ज्या काही व्हॅल्यूज असतात मित्रांनो, ठीक आहे ना, याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट व्हायलन्स नॉन ठीक आहे. आता सेम गोष्ट नॉन व्हायलन्स असते मित्रांनो. ठीक आहे. आता राजूचे पप्पा जे असतील राजू, नॉन व्हायलन्स म्हणजे महात्मा गांधी सारखं नॉन व्हायलन्स अहिंसा. ठीक आहे. राजूच्या पप्पाला जर अहिंसा आवडत असेल म्हणजे भांडण न करणे, तर राजू राजू सुद्धा भांडण करणार नाही पुढे जाऊन. पण राजूचे पप्पा जर दररोज मम्मीला मारत असतील, रट्टा मारामारी भांडण भांडण होत असतील, पण राजू सेम तर बिहेवियर करणार. कारण तो शिकतोय ना मित्रांनो. ठीक आहे. तो न्यू बॉर्न एंटिटी म्हणतो. ठीक आहे ना. आता जे वय असतं मित्रांनो, झिरो हा न्यू बॉर्न एंटिटी आहे. झिरो एज असलेला हा झिरो एज असलेला बाळ जसं तो बघतो आजूबाजूला सराउंडिंग, तसं तो शिकतो आणि तसं तो शो करतो बिहेवियर आफ्टर 18 इयर्स. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये जे काही व्हॅल्यूज येतात मित्रांनो, ठीक आहे ना, व्हॅल्यूज तुम्ही सांगितलं खरं बोलणे की नाही, प्रेम, कंपॅशन, ठीक आहे ना, पीस, शांती, नॉन व्हायलन्स, इक्वॅलिटी, फॉर्ग्युनेस, रिस्पेक्ट. इक्वॅलिटी सुद्धा मित्रांनो घरी राजूच्या घरी बहिणी भाऊ असतील, मग त्याच्यामध्ये इक्वॅलिटी होती का? मग सेम गोष्ट राजू मध्ये येणार. ठीक आहे. म्हणजे त्याचं सांगायचं तुम्हाला तात्पर्य यायचं आहे की मित्रांनो, रोल ऑफ फॅमिली, ठीक आहे ना, कुटुंबाचा रोल, समाजाचा रोल आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन यांचा इन्कल्केटिंग व्हॅल्यूज, ठीक आहे ना, त्या राजूमध्ये इन्कल्केटिंग व्हॅल्यूज कशाचा रोल असेल ते आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे स्टडी करायचं. ठीक आहे मित्रांनो. अनालिसिस आहे म्हणून मला शॉर्ट मध्ये घ्यावं लागतंय. पण ज्यावेळेस मी हा पेपर ऑनलाईन घेणार आहे मित्रांनो, ठीक आहे ना, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लासमध्ये सुद्धा घेणार आहे आणि ऑनलाईन सुद्धा घेणार आहे. तर त्यावेळेस एकदम छान शिकवलं मित्रांनो. आज खूप छान छान उदाहरण देईल. ठीक आहे ना. एकदम हा पेपर हा पेपर मित्रांनो ज्यांना व्यवस्थित समजला त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. 100 म्हणजे 160 आसपास मार्क येतात आउट ऑफ 250. पण ज्यांना नाही समजत मित्रांनो, ठीक आहे, कारण सायकोलॉजी जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, राजूचं उदाहरण, मोरल म्हणजे ethics काय, हे जर उदाहरण नाही समजले ना, तर हा पेपर खूप अवघड जातो. त्याला 80 ते 90च मार्क्स मिळतात किंवा 100च्या आसपास. ठीक आहे. म्हणजे स्कोरिंग सुद्धा सब्जेक्ट आहे जो व्यवस्थित समजायला. चलो ठीक आहे, आगे नेक्स्ट मित्रांनो ऍटिट्यूड. ऍटिट्यूड सुद्धा मित्रांनो दृष्टिकोन हा सुद्धा एक कंटेंट आहे मेन. ठीक आहे ना. मग याचा ऍटिट्यूड, याचा कंटेंट काय काय, स्ट्रक्चर काय, फंक्शन काय, इट्स इन्फ्लुएन्स, रिलेशन विथ थॉट्स अँड बिहेवियर. ठीक आहे. मोरल अँड पॉलिटिकल ऍटिट्यूड, सोशल इन्फ्लुएन्स अँड कॉन्स्टिट्युशन. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा ऍटिट्यूड पूर्णपणे शिकायचं मित्रांनो. ठीक आहे. आता ऍटिट्यूड मध्ये, ठीक आहे ना, आता त्याचा ऍटिट्यूड कसा आहे एखाद्या व्यक्तीचा आणि त्याचा बिहेवियर. बिहेवियर म्हणजे काय, वागणूक मित्रांनो, वागणूक. ठीक आहे ना, वागणूक. ठीक आहे. आता ठीक आहे. आता ऍटिट्यूड आहे मित्रांनो. ठीक आहे. आता हाच राजूच घेऊ उदाहरण. हा राजू आहे. ठीक आहे. आता राजूला बघितल्यानंतर आपल्याला दिसणार नाही त्याचा ऍटिट्यूड कसा आहे, काय नाही. ठीक आहे. दिसणार नाही आपल्याला लगेच. पण त्याचं जे बिहेवियर, ठीक आहे. आता राजू समोर एखादी मुलगी आली किंवा स्त्री आली, मग त्यावेळेस तुला रिस्पेक्ट देतो का नाही, कसा बोलतो, मग हे जे बिहेवियर दाखवतो, मग हे काय शो करते, राजूचे ऍटिट्यूड शो करते मित्रांनो. ठीक आहे. यात सुद्धा तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचं. ठीक आहे. चलो. Aptitude and foundation values for civil service: integrity, impartiality, non-partisanship, objectivity, dedication to public service, empathy, tolerance and compassion towards the weaker section. आता मित्रांनो ऍप्टिट्यूड, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण कॉमन साध्या भाषेत स्किल्स. काय काय स्किल्स लागतात नंतर फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर. ठीक आहे. आता आपण पहिलं उदाहरण बघितलं राजूसाठी, लव्ह, कंपॅशन, रिस्पेक्ट, ठीक आहे ना, इक्वॅलिटी हे बघितलं. पण एखाद्या सिव्हिल सर्व्हिसेस साठी काय लागतं, सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये कोण कोण मित्रांनो, IAS, IPS, ठीक आहे. नंतर पुन्हा IRS ऑफिसर, सर्व आपण जे ऑफिसर पहिले जे पीपीटी मध्ये पहिल्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं, ते जे ऑफिसर त्यांना काय काय लागतंय, तर त्यांना इंटेग्रिटी लागते मित्रांनो. ठीक आहे. इंटेग्रिटी म्हणजे सत्यता. ठीक आहे. ठीक आहे. ऑनेस्टी when nobody is watching, आणि honesty when nobody is watching. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला कोणी बघत नाही त्यावेळेस तुम्ही कसं इंटिग्रिटी दाखवता ते महत्वाचं आहे. नंतर मग इम्पार्शियलिटी, तुम्ही भेदभाव नाही केला पाहिजे. ठीक आहे. नॉन पार्टिशनशिप म्हणजे हे सुद्धा जवळपास सेमच अर्थ आहे की तुम्ही भेदभाव नाही केला पाहिजे. तुम्हाला तुमच्याकडे कोणी, ठीक आहे, आता एखादा IPS ऑफिसर असेल, ठीक आहे, आता IPS ऑफिसर आहे, ठीक आहे, त्याच्याकडे करा घेण्यासाठी कोणी तक्रारदार आला,
ठीक आहे, XYZ प्रकार जर आला तर त्यांना त्याच्यासोबत सॉफ्टली पार्टिशन न करता, ठीक आहे, कोणती इम्पार्शियलिटी न करता त्यांना ठीक आहे. आता कधी कधी काय होतं, एखादं IPS नाही पण एखादं पोलीस ठाणे असेल, ठीक आहे मित्रांनो, पोलीस ठाण्याला कंप्लेंट द्यायला तिथं हवालदार असतो किंवा हेड कॉन्स्टेबल किंवा PI वगैरे असतो, ठीक आहे. एखाद्या वेळेस काय होतं, एखादा दलित कॅन्डिडेट जातो किंवा गरीब जातो, दलित म्हणा किंवा गरीब तो गेल्यानंतर कंप्लेंट घेत नाही, अशा सुद्धा गोष्टी घडतात, ठीक आहे. मग याच्यामध्ये ते आपल्या सर्व व्यवस्थित बघायचं याच्यामध्ये पूर्ण गोष्टी, ठीक आहे. चल नॉन ऑब्जेक्टिव्हिटी, ठीक आहे. डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस, डेडिकेशन असलं पाहिजे. एम्पॅथी, ठीक आहे, एम्पॅथी, टॉलरन्स, ठीक आहे, टॉलरन्स असलं पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. कंपॅशन टुवर्ड्स विकर सेक्शन, विकर सेक्शन म्हणजे मित्रांनो गरीब सेक्शन, विकर सेक्शन, ठीक आहे. आता विकर सेक्शन मध्ये काय काय येतं मित्रांनो, SC, विकर सेक्शन मध्ये SC, ST, OBC, ठीक आहे, वुमन्स, ठीक आहे, दिव्यांग, ट्रान्सजेंडर्स, ठीक आहे, असे सर्व म्हणजे विकर विकर सेक्शन आहेत. पुअर, पुअर सुद्धा गरीब जो लोक आहेत, असं म्हणजे यांना आपण विकर सेक्शन म्हणतो. तर त्यांच्यासोबत कसं असतं, एक एम्पॅथी असायला पाहिजे, सिम्पॅथी असायला पाहिजे, टॉलरन्स असायला पाहिजे, ठीक आहे ना. चलो, इमोशनल इंटेलिजन्स कन्सेप्ट अँड दर युटिलिटीज इन ऍप्लिकेशन ऍडमिनिस्ट्रेशन अँड गव्हर्नन्स, ठीक आहे. तर इमोशनल इंटेलिजन्स मित्रांनो, ठीक आहे ना, हे आहे, इमोशनल इंटेलिजन्स, ठीक आहे. तुम्ही ऐकून असाल मित्रांनो, ऐकू इंटेलिजन्स क्वेश्चन म्हणतो, याला EQ सुद्धा म्हणतो, इमोशनल क्वेश्चन, ठीक आहे. तर इमोशनल क्वेश्चन म्हणजे काय मित्रांनो, ठीक आहे. आता याचा आणि याचा युटिलाइज, याचा अप्लाय कसं करायचं गव्हर्नन्स मध्ये, ठीक आहे, ऍडमिशन मध्ये तुम्ही ज्यावेळेस अधिकारी असाल, ठीक आहे, IAS आणि IPS असाल, त्यावेळेस याचं कसं करायचं मित्रांनो, कसं अप्लाय करायचं, ठीक आहे ना. एक इमोशनल इंटेलिजन्स येतो तुम्हाला सगळेच, ठीक आहे ना. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर इमोशनल इंटेलिजन्स याच्यामध्ये काय, मॅनेजमेंट ऑफ इमोशन्स ऑफ ओन अँड द ऑल्सो अदर्स, ठीक आहे, किंवा हँडलिंग ऑफ इमोशन्स ऑफ ओन अँड अदर्स, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय मित्रांनो, आता तुम्ही अधिकारी आहात, ठीक, IAS अधिकारी आहात, ठीक आहे. तर एखादा शेतकरी आहे, त्याचं सर्व काही लॉस झालेलं आहे शेतामध्ये, पावसामुळे झालं किंवा कोणतरी आग लावली, समुद्र झाले असेल, ठीक आहे, त्याच्या अधिकाऱ्यांनी कंप्लेंट घेतली नसेल, ठीक आहे. मग त्यावेळेस काय होतं, शेतकरी तो रागारागामध्ये किंवा आपल्या खालचा तहसीलदार असेल किंवा मंडळ अधिकारी तर आपली तक्रार घेतली नाही, SDM ने घेतली नाही, मग IAS अधिकाऱ्याकडे जातो. त्यावेळेस हा शेतकरी खूप रागामध्ये असतो, ठीक आहे, भावनिक असतो, खूप रागामध्ये असतो, कारण त्याला तो न्याय मिळालेला नसतो खालच्या अधिकाऱ्याकडून. तो IAS कडे जातो. मग IAS ला गेल्यानंतर IAS कर्तव्य काय असतं का, हा इमोशनल इंटेलिजन्स असला पाहिजे, ठीक आहे. कारण हा सुद्धा आधी शेतकरी रागारागामध्ये येतोय, ठीक आहे, ऑफिसमध्ये साहेब आमचं झालं नाही, आम्हाला आमचा अन्याय झाला. मग त्यावेळेस हा अधिकाऱ्यांना त्या कंपॅशन, ठीक आहे, एम्पॅथी, सिम्पॅथी, सर्व काय टॉलरन्स, पीस सर्व शांत ठेवून शेतकऱ्याचं ऐकलं पाहिजे, ठीक आहे. ऐकल्यानंतर सर्व काही जे काही तक्रार आहे, त्याचं जे काही सोल्युशन आहे ते बघितलं पाहिजे, ठीक आहे. तक्रार व्यवस्थित बघितली पाहिजे आणि मग अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे, की बाबा तू सुद्धा शांत हो, शेतकऱ्याला सुद्धा तू सुद्धा शांत हो, ठीक आहे ना. त्याला जे काही सरकारी मदत देता येईल, ठीक आहे ना, सरकारी मदत, ठीक आहे, त्याला शेतकऱ्याला दिली पाहिजे, ठीक आहे ना. IAS अधिकाऱ्याचं हे एक्सपेक्टेड आहे, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, तर तो आल्यानंतर स्वतःच इमोशन, IAS ऑफिसरला स्वतःचे इमोशन सुद्धा हँडल करावं लागते, नंतर पुन्हा सेम टाइमला शेतकऱ्याचे जे इमोशन आहे त्याला सुद्धा त्याला कंट्रोल करता आलं पाहिजे, ठीक आहे ना. ज्यावेळेस त्याच्या मागण्या त्याच्या मागण्या मान्य झाल्या, सर माझं 1 लाखाचं नुकसान झालं, मला 1 लाख रुपये मदत द्या, ठीक आहे, सरकारी मदत. तर शेतकरी साहेब जर म्हणले, ठीक आहे, ऑर्डर दिली त्यांनी, ठीक आहे, पंचनामा करा आणि तुम्ही त्या शेतकऱ्याला मदत द्या, शेतकरी एकदम थँक्यू म्हणेल आणि निघून जाईल मित्रांनो. हेच तुमचं प्रत्येक जागी असतंय, ठीक आहे. कारण ज्या काही UPSC मधून जे पोस्ट होतात मित्रांनो, ठीक आहे, सर्व क्लास 1च्या पोस्ट होतात UPSC मधला, तिथला माणूस म्हणजे खालच्या कर्मचाऱ्यापासून वैतागून तुमच्यापुढे आलेला असतो आणि तिथं तुम्हाला व्यवस्थित त्या व्यक्तीला, ठीक आहे, त्या नागरिकाला, ठीक आहे, नागरिकाला व्यवस्थित हँडल करता आलं पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. ओके, चल, टेकिंग इथिकल ऍक्शन घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. हाऊ टू कंट्रोल फॉर निगेटिव्ह इमोशन, हाऊ टू युज निगेटिव्ह इमोशन्स कन्स्ट्रक्टिव्हली, ठीक आहे. निगेटिव्ह इमोशन सुद्धा येतात मित्रांनो, राग सुद्धा येतो, की राग त्याला कसं वापरला पाहिजे हे सुद्धा गोष्ट आहे. तर हेल्प इज सेल्फ मोटिवेशन टू ब्रिंग सोशल अवेअरनेस, ठीक आहे, सोशल अवेअरनेस सुद्धा ब्रिंग करायचं आहे, ठीक आहे. आता इमोशनल इंटेलिजन्स तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो मित्रांनो, ठीक आहे. आता भूषण गवई साहेब होते, भूषण गवई, चीफ जस्टिस ऑफ इंडिया,
त्याच्यावर एका वकिलानं बूट फेकला मित्रांनो. पण त्यांचं इमोशनल इंटेलिजन्स एवढं होतं, की त्याने बूट फेकल्यानंतर त्याने काय काय काहीच त्यांनी ऑर्डर काहीच म्हणले नाही. आपलं बाकीचे सुद्धा जज होते. ते म्हणले, की बा आपलं आपलं काम करा. ठीक आहे ना? त्याच्यानंतर पुन्हा बघू आपण ते काय करायचं. पण आजचं व्यवस्थित काम करा. आजची आपली केस सॉल्व्ह करा. ठीक आहे? ते म्हणजे इमोशनल एकदम सर्वसामान्य माणूस असतो तर काय झालं असतं तर सर्वसामान्य माणूस असतो ठीक आहे ना. एखाद्या XYZ माणसाने PQR माणसावर फेकला असतं तर डोळं गच्ची पकडून मारून एकमेकाला मारून घेतले असते मित्रांनो. पण एवढी मोठी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीनं व्यवस्थित हँडल केलं मित्रांनो. ठीक आहे ना. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. इमोशनल इंटेलिजन्स कसं हँडल करायचं. ठीक आहे? तुम्ही अधिकारी असल्यानंतर मित्रांनो IAS, IPS अधिकारी IPS अधिकारी तर असल्यानंतर खूप हे तर मित्रांनो आंदोलन वगैरे खूप भयंकर आंदोलन असतात. ते तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स खूप चांगला वापरावा लागतो. तुम्हाला आंदोलन म्हटली म्हणजे पूर्णपणे त्यांना शांत करून त्यांना पाठवावं लागतं मित्रांनो. ठीक आहे? चलो. कंट्रीब्युशन ऑफ मोरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर फ्रॉम इंडिया अँड वर्ल्ड. मित्रांनो, तर पहिल्या मागच्या स्लाइडवर मी तुम्हाला म्हणलं होतं की बा पुढे आलं तर सांगेल. आता हे तिथंच बघा मित्रांनो, कोणकोणते मोरल थिंकर्स आहेत, फिलॉसॉफर्स फ्रॉम इंडिया अँड वर्ल्ड. तर बघा मित्रांनो, इंडियामधून मोरल थिंकर्स महावीर जैन, ठीक आहे. नंतर पुन्हा गौतम बुद्ध, ठीक आहे, महात्मा गौतम बुद्ध. नंतर महात्मा गांधी, ठीक आहे. नंतर डॉक्टर B.R. आंबेडकर साहेब, नंतर स्वामी विवेकानंद, ठीक आहे. नंतर आदि शंकराचार्य, नंतर संत कबीर, तिरुवल्लुवर, ठीक आहे. हे आपले इंडियन मोरल थिंकर्स आहेत मित्रांनो. यांचे सुविचार खूप चांगले, त्यांनी प्रत्येक गोष्ट सांगितलेली. ठीक आहे ना मित्रांनो. आता तुम्हाला सांगायचं की तुम्हाला सुविचार यांचं प्रत्येक सुविचार लिहिण्याची सवय टाका. ठीक आहे ना. परीक्षेमध्ये, ठीक आहे, सॉरी परीक्षेमध्ये नाही, नोट्स वगैरे लिहिताना, ठीक आहे ना, स्वतः संग्रह करा चला. ठीक आहे. नंतर पुन्हा वर्ल्ड मध्ये कोणकोणते फिलॉसॉफर्स आहेत, थिंकर्स आहेत मित्रांनो वर्ल्ड मध्ये, जगामध्ये. तर सॉक्रेटिस आहे, प्लॅटो आहे, अरिस्टॉटल आहे, इपिकम आहे, मॅच्युली आहे, थॉमस अक्विन्स आहे, रसो आहे, जॉन लॉकी आहे, जेस मिल आहे, इमॅन्युअल कांट आहे. ठीक आहे. त्यांचं काही फिलॉसॉफीच आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याचा अर्थ आहे. ठीक आहे ना. प्रत्येक गोष्टीचा आपला अर्थ समजून घ्यायचा आहे. ठीक आहे ना. नंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपलं इंडियन फिलॉसॉफीमध्ये मित्रांनो रिलिजनची आपण फिलॉसॉफी आपण बघू शकतो. जसं हिंदू रिलिजनची फिलॉसॉफी, बौद्ध, जैन, शीख, ठीक आहे ना. नंतर पुन्हा आपण इस्लाम फिलॉसॉफी, नंतर पुन्हा ख्रिश्चन, नंतर पुन्हा ज्यूज, त्याची फिलॉसॉफी आपण जर बघितलं तर आपल्याला कुठे ना कुठेतरी उत्तरामध्ये किंवा केस स्टडीमध्ये लिहिण्यासाठी खूप मदत होते मित्रांनो. ठीक आहे. हे आपण हे सुद्धा याच्यामध्ये पूर्णपणे बघायचं. चलो. पब्लिक पब्लिक सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज, ठीक आहे ना. पब्लिक आता सिव्हिल सर्व्हिस ठीक आहे. आपण अगोदर व्हॅल्यू बघितले होते. जसं आपल्याला जे ऍज अ नागरिक म्हणून जसं लागतं, ठीक आहे ना, किंवा आपण एक इंडिव्हिज्युअल म्हणून लागतो, तर ट्रुथफुलनेस, हॉनेस्टी, ह्या असं एक पब्लिक आणि सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यूज काय काय आहेत, ठीक आहे ना. इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे ना, प्रशासनामध्ये, ठीक आहे ना. स्टेटस अँड प्रॉब्लेम्स, ठीक आहे ना. इथिकल कन्सर्न आणि इथिकल डिलेमा इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, ठीक आहे. इथिकल डिलेमा मित्रांनो, ठीक आहे ना. इथिकल डिलेमा एक शब्द आहे. इथिकल डिलेमा, ठीक आहे. याला द्वंद्व म्हणतो, द्वंद्व. द्वंद्व मराठीमध्ये द्वंद्व म्हणतात, ठीक आहे ना. नैतिक द्वंद्व. आता इथिकल डिलेमाचं तुम्हाला एक छान उदाहरण सांगतो मित्रांनो. ठीक आहे. आता डॉक्टर आहेत. डॉक्टर काहीतरी नाव घ्या, XYZ डॉक्टर नाव आहे. ठीक आहे. तर यांचा इथं दवाखाना आहे मित्रांनो. ठीक आहे. यांचा प्रायव्हेट दवाखाना आहे. ठीक आहे. इथं हा त्यांचा प्रायव्हेट दवाखाना आहे. ठीक आहे. पण त्यांची त्या शहरामध्ये त्यांचं सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा ड्युटी आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि त्यांचं ऍक्च्युली सरकारी जो रूल असतो, ठीक आहे, ते परमिशन घेऊन ते प्रॅक्टिस करू शकतात प्रायव्हेट सुद्धा. ठीक आहे. पण आता डॉक्टर XYZ आहेत, ठीक आहे ना. तर यांना काय करायला पाहिजे, की बाबा जे सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंट आलेले आहेत, ठीक आहे ना, तर त्यांना तिथं व्यवस्थित चांगलं ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. पण यांच्यामध्ये कसं असतंय, स्वतःच्या फायद्यासाठी, सोळा पैशासाठी ते काय करतात बाबा, सरकारीमध्ये आहेत ना, मग संध्याकाळी आमच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ये. ठीक आहे. मग असं एक द्वंद्व निर्माण होते. म्हणजे काय करायला पाहिजे दोन कंडिशन मध्ये, ठीक आहे ना. हा. मग ते कसं बिहेवियर करणार, हे याला इथिकल डिलेमा म्हणतात. म्हणजे दोन गोष्टीमध्ये काय निवडायचं, ठीक आहे ना. पर्सनल आणि प्रायव्हेट म्हणजे, ठीक आहे, ते बघायचं मित्रांनो इथिकल डिलेमा. ठीक आहे. नंतर पुन्हा प्रायव्हेट इश्यूज, लॉज, रूल्स, रेग्युलेशन अँड कॉन्शियस सोर्स ऑफ इथिकल गायडन्स. ठीक आहे. इथिकल गायडन्स म्हणजे इथिकल आपण ऍक्शन करतो इथिकल. मग याच्यामध्ये काय बाबा लॉ आहे का, रूल्स आहे का, रेग्युलेशन आहे का,
ठीक आहे. आता लॉच बघा मित्रांनो, लॉ. आता हुंडा, ठीक आहे ना मित्रांनो, हुंडा. हुंडा देणं सुद्धा गुन्हा आहे, घेणं सुद्धा गुन्हा आहे मित्रांनो. पण भारतामध्ये जवळपास एकेवारी सांगता येणार नाही, पण 90% तरी हुंडा घेत असतील आणि देत असतील मित्रांनो. 90% ठीक आहे. माझं चुकीचं सुद्धा असू शकते. ठीक आहे. मी ऍक्सेप्ट दिस, म्हणजे मी अंदाजे सांगतोय. ठीक आहे ना. 90%. आपल्या मराठवाड्यामध्ये तर घेतात म्हणजे घेतात हुंडा. ठीक आहे. नोकरी आहे, सरकारी नोकरी आहे म्हणजे हुंडा देणं लागतं म्हणजे लागतं. स्वतःहून देतात मित्रांनो. ठीक आहे. हे आपल्या समाजाचं हे वाईट गोष्ट आहे. पण काय करणार? इट्स फॅक्ट. तर हुंडा देणं सुद्धा गुन्हाच आहे. कायदा आहे, लॉ आहे. पण लोक ऐकत नाही. ठीक आहे. असंच एक उदाहरण, दुसरं उदाहरण म्हणजे मित्रांनो, भीक मागणे. बेगिंग, बेगिंग असो, कायदा कायदा आहे किंवा हे करू नये, पण तरी सुद्धा नंतर पुन्हा खाण करू नये, थुंकू नये, त्यात सुद्धा कायदे आहेत मित्रांनो. थुंकू नये, थुंकू नये याचा ₹500 दंड आहे. ठीक आहे ना, कायद्यानुसार. तर आपल्या इथं बघा, लोक कुठे गुटखा वगैरे खाऊन थुंकतात, ते लाल लाल करतात ना, ते प्रकार घडतो. म्हणजे कायदा आहे, नियम आहेत, पण कॉन्शियस त्याला इथिकल. सॉरी मित्रांनो, एकच मिनिट. ठीक आहे, म्हणजे कायदा आहे, रूल आहे, पण फॉलो होत नाही. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे? नंतर अकाउंटेबिलिटी, इथिकल गव्हर्नन्स. ठीक आहे ना, एक टर्म आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन टर्म आहे. नंतर स्ट्रेंथिंग ऑफ इथिकल अँड मोरल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स. ठीक आहे ना, इथिकल इश्यू इंटरनॅशनल रिलेशन. ठीक आहे. IR मध्ये सुद्धा, इंटरनॅशनल रिलेशन मध्ये सुद्धा इथिकल इश्यू असतात. ठीक आहे ना, फंडिंग अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स. ठीक आहे. आता मित्रांनो, भ्रष्टाचार का फक्त सरकारमध्ये भ्रष्टाचार होत नाही मित्रांनो, प्रायव्हेट मध्ये सुद्धा भ्रष्टाचार भरपूर होतो. ठीक आहे ना. आपल्याकडे समज काय आहे, की प्रायव्हेट मध्ये भ्रष्टाचार नसतो असं प्रकार नाही मित्रांनो. प्रायव्हेट मध्ये सुद्धा भरपूर भ्रष्टाचार होतो. ठीक आहे. कारण तिथं प्रायव्हेट मध्ये सुद्धा कसं, कंपनीचा डिरेक्टर असेल किंवा तिथले जे अधिकारी असतील ते आपल्या जवळचे नातेवाईक घेतात. ठीक आहे ना. प्रत्येक कंपनीमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये हे चालतंय मित्रांनो. ठीक आहे. मी सुद्धा काम, जॉब कॉर्पोरेट मध्ये जॉब केलेलं तिथं सुद्धा चालतंय, किंवा आपल्या आपल्या जवळचे नातेवाईक वगैरे घेतात. ठीक आहे. सुद्धा तुम्हाला बघायचं. ठीक आहे. प्रोबिटी इन गव्हर्नन्स, कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस, फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स, प्रोबिटी, इन्फॉर्मेशन शेअरिंग, ट्रान्सपरन्सी गव्हर्नमेंट, राईट टू इन्फॉर्मेशन, RTI ऍक्ट मित्रांनो. ठीक आहे ना, RTI ऍक्ट 2005. ठीक आहे ना. आता 2005 ला RTI ऍक्ट आला, 2020 ला, 25 ला, 2026 ला मित्रांनो 100% प्रश्न राहील मित्रांनो RTI ऍक्ट वर. ठीक आहे ना, 100% RTI प्रश्न राहील. आता मग कोड ऑफ इथिक्स काय काय, कोड ऑफ कंडक्ट काय, सिटीजन चार्टर्स काय काय. ठीक आहे ना. तुम्ही कोणत्या ऑफिसमध्ये गेला असेल मित्रांनो सरकारी, तिथं बोर्डवर एक असं सिटीजन चार्टर म्हणून असते, सिटीजन चार्टर. म्हणजे तिथं लोकांना काय काय सुविधा आहे, कसं कसं होणार. ठीक आहे. एखादं प्रमाणपत्र मागणी केलं तर ते किती दिवसामध्ये देणार, नाही दिलं तर काय प्रोव्हिजन आहे, सिटीजन चार्टर म्हणतात मित्रांनो. वर्क कल्चर कसं आहे, क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी. ठीक आहे ना, म्हणजे एखाद्या प्रमाणपत्राची मागणी केली किंवा कास्ट सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचं, मग याचं डिलिव्हरी कशी आहे मित्रांनो, किती दिवसात येईल. ठीक आहे ना, तेच सांगण्या. नंतर युटिलाइज पब्लिक फंड, चॅलेंज ऑफ करप्शन. ठीक आहे ना, भ्रष्टाचाराचे काय काय चॅलेंज आहेत ते बघायचं. ठीक आहे? आता केस स्टडीज अबाव इश्यूज. आतापर्यंत आपण हा सिलेबस बघायला, थेरॉटिकल. मग याच्यावर काय होतं थेरॉटिकल. ठीक आहे. सेक्शन ए मध्ये, ठीक आहे, सेक्शन ए मध्ये काय आपण बघितलं, सेक्शन ए थेरॉटिकल प्रश्नावर प्रश्न असतील आपल्याला 130 मार्काला. आणि केस स्टडी, केस स्टडी 6 केस स्टडी प्रत्येक 20 मार्काला, असं 120. ठीक आहे, असं टोटल 250. ठीक. आता याच्यावर आपण जो सिलेबस बघितला आतापर्यंत, त्याच्यावर 6 केस स्टडी येणार मित्रांनो. ठीक आहे. चल, आता 2025 चा क्वेश्चन पेपर बघायचा मित्रांनो. ठीक आहे ना, 2025 चा आपण डायरेक्ट प्रश्न बघतोय. पूर्ण डिटेलमध्ये उत्तर सांगणार नाही मित्रांनो. आपल्याला इथं बघायचं की बाबा, जो आपण सिलेबस बघितला पण त्याच्यातून काय प्रश्न आला, तर एवढं तुम्हाला आला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. प्रश्न वगैरे कसं होतं. आता इन द प्रेझेन्स ऑफ डिजिटल सोशल मीडिया रिव्होल्युशनाइज आवर वे इन कम्युनिकेशन. ठीक आहे ना, and interaction. However, it has raised several ethical issues and challenges. Describe the ethical dilemmas in this regard. ठीक आहे, इथिकल डिलेमा. ठीक आहे, म्हणजे द्वंद्व आलं. काय द्वंद्व आलं मित्रांनो? इथिकल डिलेमा मध्ये काय काय, आपण एखादी फोटो शेअर करतो, मग याच्यामध्ये प्रायव्हसी आली मित्रांनो. नंतर फेक न्यूज असेल. ठीक आहे ना, हा डीप फेक वगैरे, एआयच्या बातम्या असतात आता न्यूज मध्ये. ठीक आहे, एखाद्या त्याच्यामुळे व्हायलन्स होऊ शकतो, दोन सोसायटीमध्ये भांडणं होऊ शकतात. अशा प्रकारचे जे इथिकल कन्सर्न आहेत मित्रांनो याच्यामध्ये. ठीक आहे ना, इथिकल इश्यूज आणि इथिकल चॅलेंजेस काय काय आहेत ते आपल्या प्रत्येक, आता एआयचं खूप काही दिलेलं आहे मित्रांनो. त्यामध्ये म्हणजे ऑडिओ चेंज करता येते, व्हिडिओ चेंज करता येते. ठीक आहे ना, ते सुद्धा चॅलेंज आलेले आहेत मित्रांनो, डीप फेक एआयचे. ठीक आहे ना,
ते सुद्धा आपल्या इथं लिहायचंय. ठीक आहे ना मित्रांनो? चलो. नंतर मग दुसरा प्रश्न. Constitutional morality is not natural sentiment, but the product of civil education and adherence of the rule of law. Examine the significance of constitutional morality of public servants, highlighting the promoting good governance. हे मित्र सिलेबस मध्ये आपण गुड गव्हर्नन्स बघितलं होतं. गुड गव्हर्नन्स वर आलेला प्रश्न आहे. आणि एन्शुरिंग अकाउंटेबिलिटी इन पब्लिक ऍक्शन. अकाउंटेबिलिटी कशी असणार ठीक आहे पब्लिक ऍक्शन मध्ये हे बघायचं मित्रांनो. ठीक आहे फक्त एक लक्षात ठेवा गुड गव्हर्नन्स आणि अकाउंटेबिलिटीवर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे चलो. Karl von Clausewitz once said, "War is diplomacy in other way. Other means critically analyze the above statement in the present concern contemporary geopolitical conflicts." ठीक आहे ना मित्रांनो हे स्टेटमेंट दिलेलं आहे वॉर इज डिप्लोमॅसी. ठीक आहे वॉर इज डिप्लोमॅसी बाय अदर मीन्स. ठीक आहे मग कसं वॉर डिप्लोमॅसी आहे हे तुम्हाला इथं एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो 150 वर्ड्स मध्ये 10 मार्काला. नंतर मग इथला दुसरा क्वेश्चन आहे कीपिंग नॅशनल सिक्युरिटी इन माइंड एक्झामिन द इथिकल डिलेमास. ठीक आहे पुन्हा आला मित्रांनो इथिकल डिलेमा पुन्हा आला. ठीक आहे ना हे फेमस आहे इथिकल डिलेमा खूप फेमस आहे. रिलेटेड controversies over environmental clearance and development projects in ecology sensitive borders area in the country. ठीक आहे तर एन्व्हायरमेंटल कन्सर्न डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असं मित्रांनो. ठीक आहे आता समजा पाकिस्तान आहे ठीक आहे ना बांगलादेशचा एरिया असेल म्यानमारचा साईड असेल मग इथले जे आपल्याला डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असतात मग इथे काय क्लिअरन्स द्यावं लागतात एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स पण हा बॉर्डर एरिया आहे मग हे द्वंद्व आहे ह्या द्वंद्व मध्ये कसं दोन कन्फ्लिक्टिंग गोष्टीमध्ये कसं सोल्युशन काढणार हे इथं विचारलेलं आहे. ठीक आहे इथिकल डिलेमा इथे विचारलेलं पुढे. Given below are three quotations of great things. What do each of the quotation convey to you in the present context? ठीक आहे तीन थॉट्स दिलेले आहेत मित्रांनो. आपण बघितलं ना मोरल थिंकर्स गौतम बुद्ध महावीर वगैरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार दिलेले असतात ते तुम्हाला विचार त्याला व्यवस्थित अर्थ समजून घ्यायचा आणि तुम्हाला व्यवस्थित लिहायचं मित्रांनो. ठीक आहे ना 150 वर्ड्स मध्ये लिहायचं. ठीक आहे ना तर इथं टू लोअरांचा थॉट दिलेला आहे. ठीक आहे ना दोज हु इन ट्रबल अनट्रबल आर विल ट्रबल ट्रबल इट सेल्फ. ठीक आहे ना मित्रांनो वाचताना कसं वाटतंय बघा दोज हु इन ट्रबल अनट्रबल आर विल ट्रबल ट्रबल इट सेल्फ म्हणजे जे ट्रबल मध्ये आहेत ठीक आहे ना एखाद्या अडचणीमध्ये आहेत पण स्वतःला ते काही अनट्रबल आहेत. ठीक आहे जे ट्रबल मध्ये म्हणजे अडचणीमध्ये आहेत पण स्वतःला ते अडचण करूनच घेत नाही. ठीक आहे मग ते काय करतात जे अडचण आहे त्या अडचणीलाच अडचणीमध्ये आणतात. ठीक आहे याचा अर्थ होतो मित्रांनो. ठीक आहे त्याला आपण व्यवस्थित एक्सप्लेन करायचं त्याला हे करायचं त्याला आपल्या जनरल लाईफ मध्ये उदाहरण द्यायचं जसं राजू वगैरे मी उदाहरण सांगितले उदाहरण लिहायचं म्हणजे समोरच्या जे एक्झामिनर आहे मित्रांनो त्याला व्यवस्थित क्लिअर समजलं पाहिजे. ठीक आहे नंतर मला दुसरा थॉट आहे बघा मित्रांनो विलियम जेम्सचा. ठीक आहे ना वर्ल्ड फिलॉसॉफर मध्ये येते द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ जनरेशन इज दॅट ह्युमन बिंग कॅन अल्टर हिज लाईफ बाय अल्टरिंग हिज ऍटिट्यूड. ठीक आहे मग एखादं म्हणणं काय बोल पण ऍटिट्यूड चेंज केला की लाईफ सुद्धा चेंज होऊन जाते. ठीक आहे एखादा ठीक आहे ना एखाद्याचा म्हणजे आशावादी असतो एखादा निराशावादी असतो निराशावादी. ठीक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये एखादा आशावादी असतो. ठीक आहे ना यावेळेस बाबा नुकसान झालं रब्बी आता समजा खरीप मध्ये नुकसान झालं रब्बी मध्ये चांगलं येऊ शकतो उन्हाळ्यामध्ये चांगलं आशावादी आहे. ठीक आहे पण एखादा निराशावादी असतो बा खरीप मध्ये झालं रब्बी मध्ये झालं मग असा रडत बसणार जे ऍटिट्यूड आहे माझं ऍटिट्यूड जर चेंज केलं तर माणसाच्या लाईफ सुद्धा चेंज होते हेच तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं मित्रांनो. ठीक आहे चल आणि हे मल्टी डायमेन्शनल तुम्हाला सांगता आलं पाहिजे प्रत्येक गोष्ट मित्रांनो. ठीक आहे चलो नंतर मग द स्ट्रेंथ ऑफ द सोसायटी इज नॉट इन इट्स लॉ बट इन द मोरॅलिटी ऑफ इट्स पीपल. ठीक आहे ना मित्रांनो स्वामी विवेकानंद साहेब मित्रांनो हुंड्यासाठी ते एकदम छान आहे. कायदा आहे मित्रांनो हुंड्यासाठी बघा हुंडा आहे आपला फेमस हुंडा. ठीक आहे त्यासाठी आपल्या इथं काय आहे मित्रांनो कायदा आहे पण आपल्याकडे मोरॅलिटी नाही सोसायटीमध्ये घेतात देतात मस्त खुश आणि लोकांना सांगतात बा आम्ही दिला 15 लाख दिला 20 लाख दिला 50 लाख दिला गाडी दिली 50 लाख दिला 10-15 तो सोनं दिलं अर्धा किलो सोनं दिलं ठीक आहे असं सांगतात. तर म्हणजे काय आपल्या समाजामध्ये मॉरॅलिटी नाही. ठीक आहे स्वामी विवेकानंदचा थॉट आहे त्यालाच आपल्याला एक्सप्लेन करायचं. चलो for any kind of social re-engineering by successfully implementing welfare schemes, civil servant must use reason and critical thinking in ethical framework justify the statement with. आता मग सोशल जस्टिस ठीक आहे ना म्हणजे सिव्हिल सर्वंट आहे ठीक आहे आपले वेलफेअर स्कीम्स असतात. ठीक आहे मग तिथं त्याला क्रिटिकल थिंकिंग वगैरे काय करावं लागतील ठीक आहे त्याचा रिझन ठीक आहे म्हणजे एखाद्याला ठीक आहे तर एखादा स्कीम्स आहे पंतप्रधान आवास योजना आहे. ठीक आहे पण एखाद्याच्या घरात खूप झोपडीच आहे खूप अजिबात काय नाही खूप झोपडी आहे एखादं पहिल्यांदा त्याला द्यायला पाहिजे. ठीक आहे
नंतर मग एखादा दुसरा ज्याला चांगलं घर आहे त्याला द्यायला पाहिजे. ठीक आहे. मग याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग आणि रिझन यूज केलं पाहिजे. व्हॉट आर द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द मेजर टीचिंग्स ऑफ महावीर, एक्सप्लेन देअर रिलेव्हन्स इन द कंटेम्पररी वर्ल्ड. महावीर काय म्हणले मित्रांनो? महावीर जैन, महावीर जैन, ठीक आहे. महावीर जैन काय? अहिंसा परम धर्म, ट्रुथफुलनेस, ठीक आहे. त्रिरत्न वगैरे त्याने दिलेले आहेत. ठीक आहे ना, त्रिरत्न. ठीक आहे. गौतम बुद्धांचा जो धर्म आहे मित्रांनो, तो सुद्धा व्यवस्थित अभ्यास करा. गौतम बुद्धांनी काय काय म्हणलेलं आहे त्याचं कारण खूप छान आहे. म्हणजे बुद्धिझम आणि जैनिझम तुम्ही असं व्यवस्थित अभ्यास करा, स्वतः सुद्धा फॉलो करा आणि एक्झाम मध्ये सुद्धा लिहिण्यासाठी खूप छान म्हणजे इथे इथिकल लाईफ आहे. ठीक आहे. जैनिझम आणि बुद्धिझम इथिकल लाईफ. ठीक आहे. चलो. महावीर जयंतीचं काय काय अहिंसा वगैरे. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये वर्ल्ड मध्ये आपण काय अहिंसा आपण युद्ध सांगू शकतो. युद्ध प्रत्येक गोष्टी आपण सांगायचं बा महावीर जयंतीचं सांगितलं युद्ध नाही करायचं. आपले शेजारी असतील शेजाऱ्यांना सुद्धा सांगायचं किंवा भांडणं करू नका आपल्याला महावीर जयंतीने सांगितलेलं आहे. ठीक आहे. असं प्रत्येक गोष्ट आपल्याला विथ एक्झाम्पल आपल्याला तुम्हाला देता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याचे टीचिंग्स वगैरे काय त्रिरत्न वगैरे त्यांनी काय काय सांगितलेलं आहे. ठीक आहे. चलो. One who is devoted towards duty attain highest perfection in life, analysis statesman with reference to sense of responsibility and personal fulfillment as a civil servant. ठीक आहे. आता responsibility काय काय आहे? हा कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित आहे आणि पर्सनल फुलफिलमेंट ॲज अ सिव्हिल सर्व्हंट. ठीक आहे. त्या स्टेटमेंटला हे करायचं मित्रांनो. ठीक आहे. चलो. टू अचीव्ह हॉलिस्टिक डेव्हलपमेंट. ठीक आहे. हॉलिस्टिक म्हणजे पूर्णपणे. ठीक आहे. डेव्हलपमेंट गोल सिव्हिल सर्व्हंट ऍक्ट्स एज एनेबलर अँड ऍक्टिव्ह फॅसिलिटेटर ऑफ ग्रोथ रादर दॅन रेग्युलेटर. व्हॉट स्पेसिफिक मेजर विल यू सजेस्ट टू अचीव्ह दिस गोल? ठीक आहे ना. हॉलिस्टिक डेव्हलपमेंट करण्यासाठी सिव्हिल सर्व्हंट ना, सिव्हिल सर्व्हंट म्हणजे मित्रांनो आय-ए-एस, आय-पी-एस. ठीक आहे. कसं ऍक्ट केलं पाहिजे हे तो विचारलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. हा. चलो. फक्त मित्रांनो आता इथे लक्षात घ्या तुम्हाला उत्तर कसं लिहायचं हे नाहीये. तर तुम्ही सिलेबस काय होता ना, प्रश्न कसे येतात त्याच्याकडे तुम्हाला आढावा म्हणजे तुम्हाला एक व्ह्यू पॉइंट आला पाहिजे. हेच मी थोडंच घेतो. ठीक. इट इज अ सेट दॅट इथिकल वर्क कल्चर. ठीक आहे ना. सिलेबस मध्ये वर्क कल्चर आला तर मित्रांनो ठीक आहे याच्यावरच प्रश्न वर्क कल्चरवरच प्रश्न आहे. फर्स्ट कोड ऑफ इथिक्स. ठीक आहे ना. कोड ऑफ इथिक्स सुद्धा आहे मित्रांनो. ते नाही थोडं वर घेतो. कोड ऑफ इथिक्स आहे. ठीक आहे. इन प्लेस एव्हरी ऑर्गनायझेशन टू एन्श्योर व्हॅल्यू बेस्ड कंपायलन्स बेस्ड वर्क कल्चर. व्हॉट सुटेबल मेजर्स वुड यू अडॉप्ट टू वर्क प्लेस. ठीक आहे ना. वर्क कल्चरवर आहे वर्क प्लेसला काय काय अडॉप्ट करणार याच्यावर विचारले. ठीक आहे. थोडं लक्षात घ्या वर्क कल्चरवर प्रश्न आहे. India is an India is an emerging economic power of the world. It has been recently secondary status of fourth largest economy as per IMF projection. However, it has been observed that in some sectors allocated funds remain on their underutilized and or misutilized. What specific measures would you recommend for the ensuring accountability in this regard, stop leakage and gaining the third largest economy of the world in near future? ठीक आहे मित्रांनो याच्यावर अकाउंटेबिलिटीवर प्रश्न विचारलेले आहे मित्रांनो. ठीक आहे ना. काय काय मेजर्स घेणार ते तुम्हाला विचारलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे ना. म्हणजे लिकेज वगैरे म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही. ठीक आहे. चलो. सेक्शन बी केस स्टडी. ठीक आहे मित्रांनो. आता जे थेरॉटिकल होते आता केस स्टडी. ठीक आहे ना. तिथे मी एक केस स्टडी एक्झाम्पल घेतलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे ना. म्हणजे एक केस स्टडी येणार तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असणार तुम्ही ते सॉल्व्ह करायचे मित्रांनो. केस स्टडी. ठीक आहे ना. 20 मार्काला येणार. ठीक आहे ना. 6 केस स्टडी 120. ठीक आहे. आता इथे एक केस स्टडी दिली. आता केस स्टडी कशी असते फक्त बघा मित्रांनो. ठीक आहे. आता विजय. ठीक आहे ना. एकच केस स्टडी घेतलं मित्रांनो. ठीक आहे ना. एक्झाम्पलसाठी विजय. ठीक आहे. विजय. विजय वॉज द डेप्युटी कमिशनर ऑफ रिमोट डिस्ट्रिक्ट ऑफ नॉर्थन स्टेट. ठीक आहे. डेप्युटी कमिशनर आहे. नॉर्थन स्टेट. ठीक आहे. उत्तराखंड घ्या. ठीक आहे ना. ऑफ द कंट्री ऑफ फॉर द लास्ट 2 इयर्स 2 वर्षापासून आहे. इन द मंथ ऑफ ऑगस्ट हेवी अँड लास्ट द कंप्लीट स्टेट फॉलोड बाय क्लाउड बर्स्ट इन द अपर रिजन्स ऑफ सिट डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. क्लाउड बर्स्ट झाले ढगफुटी झालेली आहे मित्रांनो उत्तराखंड मध्ये. ठीक आहे ना. उत्तराखंड पण नॉर्थ स्टेट मध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. ठीक आहे. क्लाउड ढगफुटी झाली ठीक आहे. The damage was very heavy in the complete state, specifically in the affected district. ठीक आहे. खूप डॅमेज झालेलं आहे. The complete road network and telecommunication were disturbed and buildings were collapsed extensively. ठीक आहे. सर्व काही नेटवर्क म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचा लॉस झालेला आहे. People's houses have been destroyed and were forced to stay in open. ठीक आहे. हाऊस डिस्ट्रॉय झालेले आहेत आणि ओपन मध्ये राहते. ठीक आहे. मोर दॅन 200 been killed. ठीक आहे मित्रांनो 200 लोक मेलेले आहेत आणि अराउंड 5 आर बॅडली इंजर्ड जखमी आहेत. The civil administration under Vijay got activated and started conducting rescue and relief operation. Temporary shelters and campus hospitals were established to provide shelter and medical patients to homeless and injured. ठीक आहे ना. त्यांनी मेडिकल सुविधा वगैरे सुरू केलेल्या मित्रांनो जे होमलेस झाले त्यांना सुविधा देत आहेत. ठीक आहे. चांगली गोष्ट आहे काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. इथपर्यंत ओके. नंतर मग हेलिकॉप्टर सर्व्हिस वर प्रेस इन अँड इव्हॅक्युएटिंग सिक अँड ओल्ड पीपल रिमोट एरियाज. ठीक आहे ना. हेलिकॉप्टर वापरलेलं आहे लोकांना बाहेर काढणं. ठीक आहे. आता इथपर्यंत ओके आहे मित्रांनो. आता इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम झाला. ठीक आहे ना. तिथे घटना घडली ते हेलिकॉप्टर वगैरे बचाव वगैरे 200 लोक मेले 500 हजार आजारी आहे म्हणजे
इंजुरी आहेत, त्यांचं काम चालू आहे. आता इथून आता बघा, इथून घटना तर तिथून दुसरी घटना घडते. ठीक आहे ना? आता काय म्हणते, आता विजय तर अधिकारी आहे, इथं काम चालू आहे. पण विजय गॉट मेसेज फ्रॉम हिज होम टाउन. विजय केरलाचा अधिकारी आहे. केरलाहून आहे म्हणजे त्याचं घर केरळला आहे, पण अधिकारी नॉर्थ स्टेटमध्ये आहे. दॅट इज मदर वॉज सिरियसली सिक आफ्टर 2. त्याची आई आजारी आहे मित्रांनो. होम स्टेटमध्ये तिथं त्याची आई आजारी आहे. आफ्टर 2 डेज विजय रिसीव्ह द अनफॉर्च्युनेट मेसेज दॅट हिज मदर एक्सपायर्ड. म्हणजे त्याच्या आईचं निधन झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे ना? ड्युटी कुठं आहे? उत्तराखंडमध्ये आहे त्या अधिकाऱ्याची विजयची. पण आई जी आहे केरलाला तिथं आईचं डेथ झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे ना? आता बघा. ठीक आहे. विजय हॅज नो क्लोज रिलेटिव्हज एक्सपेक्ट हिज ओल्डर सिस्टर हु इज US सिटिझन आणि स्टेइंग देअर फॉर लास्ट इयर. ठीक आहे. विजयला जवळचे नातेवाईक नाहीत, पण एक बहीण आहे. पण ती अमेरिकेमध्ये राहते, US मध्ये राहते म्हणते मित्रांनो. ठीक आहे. आता पुढे बघा काय म्हणते. इन द मीन टाइम ऑफ 5 डेज In the meantime of the situation in the affected district deteriorated further due to resumption of heavy rains after a gap of 5 days. ठीक आहे. तिथं परिस्थिती आणखी उत्तराखंडमध्ये परिस्थिती आणखी खराब होते. पण त्यामुळेच त्याच्या घरून मेसेज येतात की मोबाईल फ्रॉम हिज त्याच्या मोबाईल म्हणजे विजयचे जे अधिकारी आहेत त्या मोबाईलवर मेसेज येतोय घरून की होम टाउन टू रिच अर्लिएस्ट टू परफॉर्म राईट्स लास्ट राईट्स ऑफ द हिज मदर. ठीक आहे बाबा एवढं परिस्थिती वातावरण तिथे सुद्धा 200 लोक मेले. पण इथं आईचं निधन झालेलं आहे, घरी कोणी नाहीये. आणि इथून केरलामधून मेसेज येतो की बाबा आता जे अंत्यविधी आहे अंत्यविधी करण्यासाठी ये. मग आता हे कंडिशन आती झाली. आता बघा कंडिशन काय, उत्तराखंड आहे, इथं 200 माणसं मेले, 5,000 इंजुरी झालेली आहे. ठीक आहे, ढगफुटी झाली, वातावरण एकदम खराब झालेलं आहे, घरं वाहून गेले. आणि इकडे केरळमध्ये काय झालेलं आहे, त्याच्या आईचं निधन झालेलं आहे. विजय अधिकारी आहे, त्याच्या आईचं निधन झालेलं आहे. ठीक आहे ना? आता इथं अंत्यविधी करायचा आहे. ठीक आहे. आता याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो, क्वेश्चन्स आलेले आहेत. कसं उत्तर द्यायचं आता बघा. व्हॉट आर द ऑप्शन्स अवेलेबल विथ विजय? विजयकडे काय ऑप्शन अवेलेबल आहेत आता? ठीक आहे. त्याचं उत्तर द्यायचं. ठीक आहे. व्हॉट आर इथिकल डिलेमा? ठीक आहे. आता इथे मित्रांनो पुन्हा इथिकल डिलेमा काय, दोन गोष्टीमध्ये काय कन्फ्लिक्ट होतोय आता? फेस बाय विजय जो अधिकारी आहे त्याला काय होते? क्रिटिकली इव्हॅल्युएट अँड एक्झामिन ईच ऑफ द ऑप्शन्स आयडेंटिफाईड विजयला काय काय ऑप्शन्स आहेत त्याचं क्रिटिकल आहे. विच ऑफ द ऑप्शन डू यू थिंक वुड बी मोस्ट अप्रोप्रिएट फॉर विजय टू अडॉप्ट अँड व्हाय? कोणतं adopt करायला पाहिजे? ठीक आहे. आता विजयकडे काय ऑप्शन आहेत मित्रांनो? विजय अधिकारी आहे. विजय ठीक आहे ना, तिथले जे सीएम असेल हेड ऑफिसला कळेल. नंतर पुन्हा डीओपीटी असेल, डीओपीटी पीएम त्यांना कळवेल की बाबा माझी आई असं असेल, मला फॉरेन एक अधिकारी द्या आणि मला केरळला जाऊ द्या. ठीक आहे. पण तिथून जर म्हणलं तुमच्या पुढे आम्ही पोहोचू शकत नाही किंवा येऊ शकत नाही, मग त्याला ते प्रत्येक गोष्टीमध्ये कंडिशन्स आपल्याला लिहायचे आन्सर मध्ये. ठीक आहे ना, तुमचा अधिकारी नाही आला. ठीक आहे. नंतर मग फ्लाईटची सुद्धा सोय वगैरे बघावं लागते. मग काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि काय काय आपण करू शकतो, त्या उत्तरामध्ये तुम्हाला इथिकल तुम्हाला पूर्णपणे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. इथिकल प्रत्येक गोष्टीला तुम्हाला इथिकल रिझन द्यायचं आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला व्हॅल्यूज काय काय वापरतात, कसं कसं बिहेवियर जाणार, काय काय नाही, इथिकली तुम्हाला प्रूव्ह करायचंय. ठीक आहे ना मित्रांनो, काही लिहायचा असा प्रकार नाही, पण तुम्हाला इथिकली ते आन्सर व्यवस्थित लिहायचं मित्रांनो. ठीक आहे. चलो. ठीक मित्रांनो, ही केस स्टडी होती अशी. ठीक आहे ना, अशा 6 केस स्टडी येतात मित्रांनो. ठीक आहे. चला. माझा नंबर मित्रांनो, ठीक आहे, लेक्चर मध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे. ठीक आहे ना, बिनधास्त विचारा मित्रांनो. ठीक आहे ना, जेवढं जास्त विचाराल तुम्ही मित्रांनो, तेवढं जास्त तुमचा फायदा आहे. ठीक आहे ना, कारण तुमचे जेवढे जास्त डाऊट सॉल्व्ह होतील तेवढं तुमचा फायदा आहे. ठीक आहे ना, आणि विचारणं म्हणजे मित्रांनो, आस्किंग म्हणजे 2 प्रकार आहे. तर तुम्हाला ठीक आहे, एक तर विचारत नाही म्हणजे नो आस्क, तुम्ही नो विचारत नाही म्हणजे तुम्हाला एक तर 100% कळतंय किंवा तुम्हाला कळतच नाही किंवा तुम्हाला काही इंटरेस्टच नाही. ठीक आहे. म्हणजे आस्किंग म्हणजे तुम्ही जिवंत आहात. विचारताय म्हणजे जिवंताचं लक्षण आहे. ठीक आहे ना, विचारत चला. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पॉइंट कसं काय काय करायचं. ठीक आहे ना, ऑलमोस्ट आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे ना, आतापर्यंत जे लेक्चर झालेले आहेत त्यामध्ये सर्व काही व्यवस्थित कव्हर केलेले आहे, सर्व सिलेबस व्यवस्थित कव्हर केलेले आहे. ठीक आहे. आणि आणखी दोन एक दोन लेक्चर आहेत, कसं एसएच काय राहिला आपला. ठीक आहे. एसए आहे, नंतर पुन्हा आन्सर रायटिंग ते काय तुला घ्यायचे. ठीक आहे. चलो प्रॉब्लेम नाही मित्रांनो. कसं करायचं, चला मोटिवेटेड राहा. ठीक आहे ना, हा इथिक्स पेपर तुम्हाला मोटिवेशन देतोय. ठीक आहे ना मित्रांनो. चलो अभ्यास करा. थँक्यू.